राज्याच्या परिवहन विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी आदेश काढण्यात आले की 1 एप्रिल 2019 पूर्वीची जी दुचाकी आणि चारचाकी वाहने आहे त्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे आणि त्याची वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली। 30 जून 2026 पर्यंत याची मुदत होती आणि त्यानंतर परिवहन विभागाच्या वतीने आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। ज्या वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवलेली नाहीये अशा वाहनधारकांवरती कारवाई केली जाणार आहे। आपण सध्या श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की श्रीरामपूर परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत या 1 जुलैपासून आतापर्यंत एकूण किती कारवाया झालेल्या आहे आणि ज्या वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवलेली नाहीये अशा वाहनधारकांवरती कोणत्या स्वरूपाची कारवाई होऊ शकते आपण जाणून घेऊया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्याकडनं। तर HSRP नंबर प्लेट जे 30 जून पर्यंत त्याची मुदत होती ती संपलेली आहे। आता जुलै महिन्यामध्ये काय कारवाया अशा लोकांवरती झालेल्या आहे ज्यांनी HSRP नंबर प्लेट बसवली नाही? दिनांक 1 एप्रिल 2019 यापूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना माननीय राज्य सरकारने 30 जून पर्यंत HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत दिली होती। ती मुदत आता संपलेली आहे। तर आता आमच्या अंमलबजावणी पथकाकडून HSRP न बसवलेल्या वाहनावरती कारवाई करण्यात येत आहे। परंतु ज्या वाहनांनी HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेली आहे परंतु अद्यापपर्यंत ते HSRP बसवू शकले नाहीत या वाहनांना अशा कारवाईपासून सूट देण्यात आलेली आहे। आतापर्यंत साधारणतः 1 जुलैपासून श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे साधारणतः 110 वाहनावरती कारवाई करण्यात आलेली आहे। तर कारवाईचं काय स्वरूप आहे? कारवाईला HSRP नंबर प्लेट आपण जर बसवली नसेल तर प्रति वाहन रुपये 1000 दंड हा आपल्याला होतो। काय आवाहन कराल तुम्ही वाहनधारकांना? वाहनधारकांना श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपण लवकरात लवकर आपल्या जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवावी